नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 500 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे असिस्टंट, याच्यासाठी 500 पदसंख्या राहणार आहेत। तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आपण पाहूया। तर कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे। तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत। तर 31 जुलै 2025 रोजीपर्यंत 21 ते 30 वर्ष वयाची अट राहणार आहे। तर SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत। तर जनरल OBC EWS यांना 850 रुपये, तर SC ST PWD एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी 100 रुपये फी राहणार आहे। तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे। तर आता आपण महत्त्वाच्या तारखा जाणून घेणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2025 राहणार आहे। तर पूर्व परीक्षा ही 7 सप्टेंबर 2025 रोजी राहणार आहे। तर मुख्य परीक्षा ही 28 ऑक्टोबर 2025 रोजी राहणार आहे। तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत। तर निवड प्रक्रियेत ऑनलाईन चाचणी ही प्राथमिक आणि मुख्य परीक्षा असेल। मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम निवडीपूर्वी प्रादेशिक भाषा चाचणीसाठी निवडले जाईल। तर टियर 1 ही प्राथमिक परीक्षा ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 100 गुणांची पूर्व परीक्षा 1 तासाची असेल आणि त्यात खालीलप्रमाणे 3 विभाग असतील। क्रमांक, चाचणीचे नाव, उद्दिष्ट, प्रश्नांची संख्या, कमाल गुण, वेळ व परीक्षेचे माध्यम। तर पहिले आहे इंग्रजी भाषेची चाचणी। प्रश्नांची संख्या 30 राहणार आहे, कमाल गुण ही 30 राहणार आहे, तर वेळ ही 20 मिनिटे राहणार आहे। तर परीक्षेचे माध्यम ही इंग्रजी राहणार आहे। तर दुसरे आहे तर्काची चाचणी, त्याची प्रश्नांची संख्या 35 राहणार आहे, गुण 35 राहणार आहे, तर वेळ 20 मिनिटे राहणार आहे। तर परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदीमध्ये राहणार आहे। तर तिसरे आहे संख्यात्मक क्षमतेची चाचणी। तर याच्यासाठी प्रश्नांची संख्या 35 राहणार आहे, कमाल गुण हे 30 राहणार आहेत, तर वेळ ही 20 मिनिटे राहणार आहे। तर परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदीमध्ये राहणार आहे। तर असे प्रश्नांची संख्या टोटल 100 राहणार आहे, तर कमाल गुण हे 100 राहणार आहे, तर वेळ ही 60 मिनिटे राहणार आहे। तर उमेदवारांना प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण गुण मिळवून प्राप्त व्हावे लागेल। कंपनीने ठरवले पाहिजे। कंपनीने ठरवल्याप्रमाणे राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय पुरेशा संख्येतील उमेदवारांना टियर 2 मुख्य परीक्षेसाठी निवडले जाईल। टियर 2 मुख्य परीक्षा ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 250 गुणांची मुख्य परीक्षा ही 2 तासाची असेल आणि त्यात खालीलप्रमाणे 5 विभाग असतील। तर चाचणीचे नाव, प्रश्नांची संख्या, कमाल गुण, वेळ आणि परीक्षेचे माध्यम। तर पहिले आहे इंग्रजी भाषेची चाचणी। प्रश्नांची संख्या 40 राहणार आहे, तर गुण हे 50 राहणार आहे, तर वेळ ही 30 मिनिटे राहणार आहे। तर परीक्षेचे माध्यम हे इंग्रजीमध्ये राहणार आहे। दुसरे आहे तर्काची चाचणी। याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 40 राहणार आहे, गुण हे 50 राहणार आहे, वेळ 30 मिनिटे राहणार आहे। तर परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदीमध्ये राहणार आहे। तर तिसरे आहे संख्यात्मक क्षमतेची चाचणी। याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 40 राहणार आहे, गुण हे 50 राहणार आहे, वेळ हे 30 मिनिटे राहणार आहे। परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदीमध्ये राहणार आहे। चौथे आहे संगणक ज्ञान चाचणी। याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 40 राहणार आहे, गुण 50 राहणार आहे, वेळ हे 15 मिनिटे राहणार आहे। परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदीमध्ये राहणार आहे। पाचवे आहे सामान्य ज्ञान चाचणी। तर प्रश्नांची संख्या 40 राहणार आहे, गुण हे 50 राहणार आहे, वेळ हे 15 मिनिटे राहणार आहे। परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदीमध्ये राहणार आहे। तर टोटल अशा प्रश्नांची संख्या 200 राहणार आहे, तर कमाल गुण हे 250 राहणार आहे, तर वेळ ही 120 मिनिटं राहणार आहे। हे आहे प्रत्येक उमेदवाराला मुख्य परीक्षेत किमान गुण कंपनीने ठरवल्यानुसार मिळवणे आवश्यक आहे। बी आहे ऑनलाईन मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल आणि अंतिम निवडीत पूर्वी प्रादेशिक भाषा चाचणीसाठी बोलावले जाईल। प्रादेशिक भाषा चाचणीसाठी वेगळे गुण दिले जाणार नाही। ही परीक्षा केवळ पात्रता स्वरूपाची असेल। सी आहे अंतिम निवड ऑनलाईन मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल। जोपर्यंत तो प्रादेशिक भाषा चाचणी उत्तीर्ण होत नाही, केवळ पात्रता निकष पूर्ण केल्याने उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा आणि प्रादेशिक भाषा चाचणीसाठी बोलावले जात नाही। डी आहे गुणवत्ता यादीतील शेवटच्या 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास वयाने सर्वात ज्येष्ठ उमेदवाराला भरतीच्या पुढील प्रक्रियेत निवडले जाईल। आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत। तर उमेदवार फक्त 2/8/25 ते 17/8/25 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही। यासाठी मार्गदर्शन तत्वे। तर ए आहे अर्ज नोंदणी, बी आहे फी भरणे, तिसरे आहे स्वाक्षरी, छायाचित्र, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन आणि अपलोड करणे।
तर अर्ज नोंदणी, तर पहिले आहे नोंदणी करण्यापूर्वी लक्षात ठेवावे असे महत्त्वाचे मुद्दे. तर पहिले आहे की ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांचे स्कॅन करा. छायाचित्र हे 4.5 सेंटीमीटर गुणिले 3.5 सेंटीमीटर. स्वाक्षरी ही काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर. डाव्या अंगठ्याचा ठसा हा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर. हस्तलिखित घोषणापत्र हे काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर मजकूर दिलेला आहे. तर खाली हे सर्व स्कॅन केलेले कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे अंतर्गत दिलेल्या आवश्यक वैशिष्ट्यांचे पालन करतात याची खात्री करणे. दुसरे आहे मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. तिसरे आहे डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा, त्यावर डाग नसावा. चौथे आहे हस्तलिखित घोषणापत्रेचा मजकूर खालीलप्रमाणे आहे. मी उमेदवाराचे नाव याद्वारे घोषित करतो की अर्जात मी सादर केलेली सर्व माहिती बरोबर, खरी आणि वैध आहे. मी आवश्यकतेनुसार सहाय्यक कागदपत्रे सादर करेन. पाचवे आहे वर उल्लेख केलेल्या हस्तलिखित घोषणापत्र उमेदवाराच्या हस्ताक्षरात आणि फक्त इंग्रजीमध्ये असावा आणि मोठ्या अक्षरात नसावा. जर तो इतर कोणीही किंवा इतर कोणत्याही भाषेत दिलेला आणि अपलोड केला असेल तर अर्ज अवैध मानला जाईल. 6वे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर सक्रिय ठेवावा. कंपनी नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे परीक्षा, प्रादेशिक भाषा चाचणी इत्यादी कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी सूचना पाठवू शकते. जर उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर नसेल तर त्याने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्याचा किंवा तिचा ईमेल आयडी तयार करावा आणि नवीन मोबाईल नंबर मिळवावा आणि भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो ईमेल खाते आणि मोबाईल नंबर राखावा. तर अर्ज प्रक्रिया दुसरी, तर उमेदवारांना कंपनीच्या वेबसाईट म्हणजेच www.orientalinsurance.org वर करिअर विभागात जावे लागेल आणि ॲप्ली ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावे लागेल, ज्यामुळे एक नवीन स्क्रीन उघडेल. अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा. हा टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी प्रविष्ट करा. सिस्टमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शवणारा ईमेल आणि SMS देखील पाठवला जाईल. जर उमेदवारांनी एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर तो सेव्ह अँड नेक्स्ट टॅब निवडून आधीचा प्रविष्ट केलेला डेटा सेव्ह करू शकतो आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सेव्ह अँड नेक्स्ट सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज फॉर्ममधील तपशिलांची पडताळणी करण्याचा आणि आवश्यक असल्यास त्यात सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. अंतिम सबमिट करा बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही, मनोरंजन करता येणार नाही. म्हणून उमेदवारांना ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती काळजीपूर्वक भरण्याचा आणि पडताळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवाराचे नाव आणि त्यांचे वडिलांचे नाव, पतीचे इत्यादीचे नाव अर्जात योग्यरित्या लिहिणे पाहिजे, जसे की प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेमध्ये दिसते तसे. कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते. तपशिलांची पडताळणी करा आणि सेव्ह करा आणि पुढे जा बटनावर क्लिक करून तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचा अर्ज जतन करा. उमेदवार खालील दिलेल्या पॉइंट C अंतर्गत तपशिलांवर दिलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन तत्वांमध्ये दिलेल्या तपशिलानुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करू शकतात. उमेदवार अर्ज फॉर्ममध्ये इतर तपशील भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात. संपूर्ण अर्ज फॉर्मचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा आणि अंतिम सबमिट करण्यापूर्वी आवश्यक असल्यास तपशिलांमध्ये बदल करा आणि तुम्ही भरलेले फोटो, अपलोड केलेली स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर आहेत की नाही याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच अंतिम सबमिटवर क्लिक करा. पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा. सबमिट बटनावर क्लिक करा. तर आता आपण छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन आणि अपलोड करण्यासाठीची मार्गदर्शन व तत्वे पाहणार आहोत. तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे खालील दिलेल्या तपशिलानुसार त्याचा किंवा तिचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि लेखी घोषणापत्राची स्कॅन केलेली प्रतिमा असणे आवश्यक आहे. तर छायाचित्राची प्रतिमा ही 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर असावी. त्यामध्ये पहिले आहे की छायाचित्र अलीकडील पासपोर्ट शैलीतील रंगीत छायाचित्र असावे. दुसरे आहे चित्र रंगीत असावे व हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर असावे. तिसरे आहे परिणामे हे 200 ते गुणिले 230 पिक्सल असावे. चौथे, फाईलचा आकार 20 KB ते 50 KB दरम्यान असावा. स्वाक्षरी पहिले आहे अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने पेनने सही करावी. अर्जदाराला त्याच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लिहावा लागेल. तिसरे, अर्जदाराने पांढऱ्या रंगाच्या कागदावर इंग्रजीत स्पष्टपणे घोषणापत्र लिहावे. चौथे, स्वाक्षरी फक्त अर्जदाराचीच असली पाहिजे, इतर कोणत्याही व्यक्तीची नाही.
पाचवे कॉल लेटर आणि आवश्यकतेनुसार स्वाक्षरी वापरली जाईल. सहावे परिणामे ह्या 140x60 पिक्सल असावे. सातवे स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याचा ठशासाठी फाईलचा आकार 10 KB ते 20 KB आणि हस्तलिखित घोषणासाठी 20 ते 50 KB दरम्यान असावा. आठवे मोठ्या अक्षरात स्वाक्षरी हस्तलिखित घोषणापत्र स्वीकारले जाणार नाही. कागदपत्रे स्कॅन करत आहे. स्कॅन रेझोल्युशन किमान हे 200 DPI डॉट्स आणि प्रति इंच वर सेट करा आणि रंग खऱ्या रंगावरच सेट करा. तर आता आपण सामान्य माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिले आहे की उमेदवारांना परीक्षा व प्रादेशिक भाषा चाचणीच्या वेळी खालील कागदपत्रे बाळगणे व सादर करणे अनिवार्य आहे. पहिले आहे कॉल लेटर, दुसरे आहे फोटो असलेली ओळख पटवणारी मूळ व झेरॉक्स प्रत, तिसरे आहे अर्ज भरताना दिलेल्या नावाशी जुळणारे डॉक्युमेंट, दुसरे आहे परीक्षा घेताना काही अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी कंपनी प्रयत्न करेल की परीक्षा सुरळीत पार पडावी. यामध्ये केंद्र बदलणे किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षा घेणे शक्य आहे. जर हे उमेदवाराला मान्य नसेल तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. तिसरे, जर परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रात घेतली गेली तर सर्व सत्रांचे गुण समतोल ठेवले जातील. चौथे, प्रत्येक उमेदवाराला उत्तर तपासताना त्याची इतरांच्या उत्तरांशी तुलना केली जाईल. पाचवे, जर कोणी अर्जात खोटी माहिती दिली असेल किंवा परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केली असेल तर त्या उमेदवाराला तात्काळ बाद केले जाईल आणि पुढे कंपनीच्या कोणत्याही भरती प्रक्रियेत सहभाग होता येणार नाही. सहावे, परीक्षा केंद्र, तारीख, वेळ किंवा भाषा बदलण्याच्या विनंती स्वीकारल्या जाणार नाहीत. अर्जात भरलेली माहिती अंतिम मानली जाईल. सातवे, अर्ज करताना उमेदवारांना निश्चित करावे की तो पात्र आहे आणि सर्व माहिती अचूक दिली आहे. जर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर आढळले की पात्रतेचे निकष पूर्ण होत नाही, खोटी माहिती दिली आहे किंवा तथ्य लपवले आहे तर उमेदवारी रद्द होईल. आठवे, उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज न करता लवकरात लवकर अर्ज करावा, कारण जास्त लोडमुळे वेबसाईट न चालण्याची शक्यता असते. नववे, अर्ज करण्यास उमेदवार उशीर करतो त्यास कंपनी जबाबदार राहणार नाही. दहावे, उमेदवाराने स्वतःच्या ऑनलाईन नोंदणी करावी आणि अर्ज करताना दिलेले ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कार्यरत ठेवावा. अकरावे, सूचना फक्त दिलेल्या ईमेल व मोबाईलवरच येतील. जर मोबाईल नंबर ईमेल आयडी बदललेले तर त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही. बारावे, उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा व प्रादेशिक भाषा चाचणीवर आधारित असेल. कंपनीला इतर कोणतीही चाचणी घेण्याचा किंवा केंद्रात बदल करण्याचा अधिकार आहे. 13वे, ऑनलाईन परीक्षा प्रवेश तात्पुरता असेल जो शैक्षणिक पात्रता, जात इत्यादी कागदपत्रांच्या पडताळणीवर अवलंबून असेल. 14वे, कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज करू नये. एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास शेवटचा वैध अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि बाकीच्या अर्जात भरलेले शुल्कही परत मिळणार नाही. 15वे, वय, शैक्षणिक पात्रता, जातीचे प्रमाणपत्र इत्यादीची मूळ प्रत प्रादेशिक भाषा चाचणी दरम्यान सादर करावी लागेल. जात प्रमाणपत्रासोबत वैधता प्रमाणपत्रही द्यावे लागेल. 16वे, जर जात प्रमाणपत्र बनावट असल्यास आढळले तर उमेदवारी आपोआप रद्द होईल. 17वे, सरकारी, अर्ध सरकारी, बँक, सार्वत्रिक क्षेत्रात नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच NOC त्यांच्याकडून आणावे लागेल. 18वे, सर्व उमेदवारांनी परीक्षा मुलाखतीसाठी स्वतःच्या खर्चाने यावे लागेल. SC, ST, PWD उमेदवारांना प्रादेशिक भाषा चाचणीसाठी दुसऱ्या वर्गाच्या रेल्वे किंवा बस भाड्याची प्रत सादर केल्यास प्रवासाचा खर्च परत मिळेल. 19वे, उमेदवाराने कॉल लेटर, उपस्थित पत्रक व इतर सर्व ठिकाणी एकसारखी सही करणे आवश्यक आहे. सहीत कोणताही फरक असेल तर ती अमान्य मानली जाईल. 20वे, उमेदवाराने दिलेली हस्तलिखित घोषणा जर खूप वेगळी आढळली तर उमेदवारी रद्द होईल. 21वे, अर्जात उमेदवाराने ओळखता येईल अशी अलीकडील फोटो हे 4.5 सेंटीमीटर गुणिले 3.5 सेंटीमीटर अपलोड करावे. 22वे, उमेदवारांनी परीक्षेच्या जाहिरातीत व त्यानंतर दिलेल्या सामाजिक अंतर व इतर मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. 23वे, निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी कंपनीच्या निकषानुसार घेतली जाईल. 24वे, कंपनीचा निर्णय पात्रता परीक्षा निवड याबाबत अंतिम व बंधनकारक असेल. कोणत्याही तक्रार, अर्ज किंवा विनंती मान्य केली जाणार नाही. 25वे, या जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही वाद प्रकरणासाठी किंवा अर्जामधील उत्तरांशी संबंधित कायदेशीर कारवाई फक्त दिल्ली येथील न्यायालय, फोरम्स, ट्रिब्युनल्स मध्येच दाखल करता येईल. 26वे, निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीचे सेवाविषयक नियम लागू राहतील. 27वे, उमेदवाराला कॉल लेटर मिळालेला अर्थ असा नाही की त्याची उमेदवारी अंतिम मंजुरी झाली आहे, हे तात्पुरते असते. 28वे, परीक्षा केंद्रात खालील वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे. मध्ये पहिले आहे शालेय साहित्य, कागदपत्रे, छापील किंवा लिहिलेला मजकूर, पेपर, जिओमेट्रिक बॉक्स, प्लॅस्टिक पाऊच,
कॅल्क्युलेटर, पट्टी, रायटिंग पॅड, पेन ड्राईव्ह, लॉक टेबल, इलेक्ट्रॉनिक्स पेन व स्कॅनर. दुसरं आहे कम्युनिकेशन डिव्हाइस, ब्लूटूथ, एअरफोन इत्यादी. तिसरं आहे इतर वस्तू, गॉगल्स व हँडबॅग, केसातील पिन वगैरे. चौथे आहे दागिने, अंगठी, कानातले, नाकातले चेन वगैरे. पाचवे आहे मेटल वस्तू, खाण्याचे पदार्थ, पॅक केलेले किंवा खुले, फसवणुकीसाठी वापरता येणाऱ्या वस्तू, कॅमेरा, ब्लूटूथ व डिव्हाइस. या नियमांचे उल्लंघन केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल. 29वे कंपनी कोणत्याही टप्प्यावर ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते. यासाठी कोणतेही कारण दिले जाणे आवश्यक नाही. 30वे उमेदवारांनी कोणताही चुकीची माहिती दिल्यास किंवा प्रक्रिया भंग केल्यास त्याची उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल आणि भविष्यातील भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. 31वे या जाहिरातीतून निर्माण होणाऱ्या कोणत्याही वाद प्रकरणीसाठी कायदेशीर कारवाई फक्त दिल्लीमधील न्यायालय फोरम्स ट्रिब्युनल्स मध्येच करता येईल. 32वे कोणत्याही प्रकारचा प्रचार किंवा शिफारस केल्यास उमेदवार बाद ठरेल. त्वरित टिप, जर इंग्रजी आणि मराठी जाहिरातीत काही फरक असेल तर कंपनीच्या वेबसाईटवर इंग्रजी जाहिरात अंतिम म्हणून ग्राह्य धरली जाईल. उमेदवारांनी कंपनीच्या वेबसाईट म्हणजे www.orientalinsurance.org.in या लिंकवर करिअर सेक्शनमध्ये नियमितपणे भेट देत राहावे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.